भेटी लागी जीवा लागलीसे आस असं म्हणत हजारो लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेत। आणि पंढरपूरमधलं चित्र कसं आहे तर पूर्व दिशेला गुलाल उधळत सूर्यदेवानं धरणीला जणू रंगून टाकलेला आहे। सूर्यदेवाची किरणं धावत येऊन चंद्रभागेच्या नितळ आरसपानी पाण्यावरती सांडून गेली आहेत। अंगणामध्ये प्राजक्तांच्या फुलांचा गंध आणि ऐन पौर्णिमेला नभांगणात चांदण्यांचा सडा पडावा तसं चंद्रभागेचं पात्र चमकून गेलंय। वारकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे पंढरपूरमध्ये दाखल झाल्यानंही चंद्रभागा अक्षरशः शहारून गेली आहे। तर संपूर्ण पंढरपूर नगरीनं जणू आज कूस बदलली आहे। कपाळी अबीर गुलाल लावलेल्या साध्या भोळ्या वारकऱ्यांचा वावर आणि कानावर पडणारा अखंड नामघोष यामुळे भवताल सुखावून गेलाय। गेल्या काही दिवसांपासून वाट तुडवत आणि विठ्ठलाचं गाणं गात भजनात गुंग होत वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाले। त्यामुळे आता नाही दूर देव आपणाशी ठाव असं म्हणणारा वारकरी गाय जशी वासराकडे धावते तसा विठ्ठलाकडे धावतोय। कटेवर कर घेऊन उभ्या असलेला निराकार निर्गुण अशा सावळ्या परब्रह्माला मिठी मारण्यासाठी वारकरी आसुसलाय। आणि म्हणूनच भक्तीचं ऐलतीर आणि विठू नामाचं पैलतीर असलेल्या पंढरी नगरीच्या संपूर्ण वातावरणामध्ये एक वेगळं चैतन्य भरून गेलंय। आणि याच आषाढीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली। आणि विठुरायाची पूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय भावना व्यक्त केल्या पाहूया। कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन घेतंय। चांगलं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। आणखी मला वाटतं 2-3 दिवस आणखी आपले हे वारी चालेल। यामध्ये कुठेही काही आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याचं काळजी घेईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।